रामदास कदम मला वाटतं यांच्या प्रश्नाला फार उत्तर देण्याची आवश्यकता. इतक्यानं तोंड का शिवून ठेवलेलं आहे आणि आताच तोंड का उघडायची धमकी देता? इतक्या दिवस का तोंड तुमचं शिवलेलं आहे? तुमचं तोंड सतत उघडत असतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं उघडत बसा. तोंड किती उघडायचं, उघडत बसा. काल दसरा मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांची स्थिती झाली त्या संदर्भात आणि या संदर्भात आज मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून एक दिनांक 5 तारखेपासून तर 11 तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. 11 तारखेला भव्य असा मोर्चा संभाजीनगरात विभागीय कार्यालयावर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. 8 तारखेला सगळे तालुका आणि जिल्हा म्हणजे तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे निदर्शने संपूर्ण मराठवाड्यात आम्ही करणार आहोत आणि 5, 6, 7 या 3 दिवसामध्ये आम्ही पूर्ण मराठवाड्यातील गाव पातळीवर ग्रामसभा, गावाच्या बैठका, गावाच्या भेटीगाठी, जनतेमध्ये जनजागृती आणि त्याच्यानंतर 8ला मोठ्या प्रमाणावर तहसील आणि कलेक्टर ऑफिस आणि 11 तारखेला मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात मोर्चा, अशा पद्धतीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या आंदोलनात प्रामुख्याने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, शेतकऱ्यांनी दर हेक्टरी अतिवृष्टीचे 50,000 रुपये मिळाले पाहिजे, विम्याचे जे ट्रिगर्स आहे जे कमी केलेले ते पूर्ववत केले पाहिजे आणि अन्य विविध मागण्या या सगळ्या मोर्चातून आम्ही सरकारसमोर करणार आहोत. आणि या उपरी जर सरकारने शेतकऱ्यांना जर मदत दिली नाही तर त्याच्या उपर सुद्धा मग हे आंदोलन मुंबईपर्यंत आणण्याचा आम्ही निश्चित विचार करू. परंतु मला असं वाटतं सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. याच्यासाठी शिवसेनेनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरण्याचा निर्णय मराठवाड्यातील शिवसैनिकांनी घेतलेला आहे. नाही, हा पूर्ण मराठवाड्याचा सांगितला मी. हा पूर्ण मराठवाड्याचा 8 जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. 8 जिल्ह्यामध्ये गावनिहाय बैठका 5, 6, 7 होणार आहे. 8 तारखेला मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या 72 तहसील कार्यालयावर आणि 8 जिल्हाधिकारी कार्यालयावर पूर्णपणे आंदोलन होणार आहे आणि मग एकत्रित आंदोलन संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयावर 11 तारखेला होणार आहे. हा पूर्ण मराठवाड्याचा कार्यक्रम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम मला वाटतं यांच्या प्रश्नाला फार उत्तर देण्याची आवश्यकता. इतक्यानं तोंड का शिवून ठेवलेलं आहे आणि आताच तोंड का उघडायची धमकी देता? इतक्या दिवस का तोंड तुमचं शिवलेलं आहे? तुमचं तोंड सतत उघडत असतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं उघडत बसा. तोंड किती उघडायचं, उघडत बसा. असं देखील आता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की अंबादास दानवे यांना मी निवडून आणलंय, त्यांनी आम्हाला शिकवू नये. कोणी? रामदास कदम यांनी तुमच्यावर टीका केली की मी तुम्हाला निवडून आणले, अंबादास दानवेंना मी निवडून आणले. तुम्ही शिवसेनेचे नेते होते ना, तर नेत्यांची जबाबदारी असते सगळ्यांना निवडून आणणं. मी म्हणण्यापेक्षा संघटनेने निवडून आणलंय. मला उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिकीट दिलं, त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्यावर कोणावर जबाबदाऱ्या दिल्या असेल, त्याच्यात ते एक असू शकतात. मला असं वाटतं मी या विषयावर काही राजकीय बोलू इच्छित नाही. यथावकाश त्याच्यावर संघटनेच्या वतीनं बोललं जाईल. परंतु अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकारण जर शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत तर केलं पाहिजे नाही, असं माझं मत आहे. नितेश राणे याच्यावर म्हणतात की बाण योग्य जागेवर लागलेला आहे. स्वित्झर्लंडवरून विमानं कशी आली, कोणाची कशी आली, हे सर्व कुठून विमान? स्वित्झर्लंड. मी काय या भानगडीत जात नाही, मला याच्यातलं काही नॉलेज नाही. मी संघटनेचा शिवसैनिक आहे. मराठवाड्याचा जो मोर्चा आहे त्याच्याविषयी मी आपल्याशी बोलतोय आणि मला असं वाटतं की आपण हा मोर्चा शेतकऱ्यांचे प्रश्न, अतिवृष्टीचे प्रश्न आताच्या घडीला महत्त्वाचे, यांचं सरकार आहे, रामदासभाई असतील, नितेश राणे असतील, यांचे सरकार आताच्या घडीला आहे. त्यांनी या सरकारमार्फत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती सुद्धा मी त्यांना